आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक खमंग चविष्ट असे थालीपीठ करणार आहोत। बिना भाजणीचे थालीपीठ असल्यामुळे एकदम झटपट पद्धतीने हे थालीपीठ तयार होते। सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी असो, टिफिनसाठी असो किंवा लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पचायला हलके आणि चविष्ट पौष्टिक असे हे भिजवलेल्या हिरव्या मुगाचे थालीपीठ कसे करायचे एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 4 ते 5 तास भिजवलेले हिरवे मूग मिक्सरमधून वाटून घ्यायचे। त्यानंतर हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कच्चे शेंगदाणे आणि जिरे मिक्सरमधून वाटून घ्यायचे। त्यानंतर ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करून घ्यायचं। त्यामध्ये ही मुगाची पेस्ट, कांदा, हिरवी मिरची पेस्ट आणि हळद, मीठ टाकून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं। 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि याचं एक कणिक मळून घ्यायची। पोळीपाटावर छानपैकी थालीपीठ थापून घ्यायचे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। तयार आहेत आपले हिरव्या मुगाचे खमंग पौष्टिक असे हे चविष्ट थालीपीठ। डिटेलमध्ये रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती